टिपू सुलतानच्या मुद्द्यावरती राज्यभरामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस संघर्ष तापलाय। पुण्यामध्ये काँग्रेस भवनाबाहेर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। काँग्रेस भवन परिसरामध्ये दोन्ही पक्षांकडून दगडफेक करण्यात आल्याचा आरोप केला जातोय। बघूयात काय काय घडलं। टिपू सुलतानच्या मुद्द्यावर राज्याचं वातावरण तापलं। टिपूची तुलना शिवरायांशी, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यानं नवा वाद। राज्यभरात भाजप आक्रमक, पुण्यात कार्यकर्ते आमने सामने। काँग्रेस भवन परिसरात दोन्ही बाजूंकडून दगडफेकीचा आरोप। भाजपवाल्यांनी दगड मारला, दगड आणि मोठी धरपकड या ठिकाणी। पोलिसांनी आमच्यावर अन्याय करतायत। आज भाजपवाले आमच्या दारापर्यंत येतात। पुण्यात टिपू सुलतानच्या मुद्द्यावर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यात हा असा राडा झालाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा विरोध करण्यासाठी पुण्यामध्ये काँग्रेस भवन बाहेर भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमा झाले होते। टिपू सुलतानच्या वेशात हर्षवर्धन सपकाळ यांचे बॅनर्स यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी फाडले। घोषणाबाजीही जोरदार करण्यात काँग्रेस भवनातही काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमले होते। दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांसमोर येऊ नयेत यासाठी पोलिसांनी काँग्रेस भवनात काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखलं। सुमारे 2 तास दोन्ही बाजूंकडून घोषणाबाजी सुरू होती। यावेळी काँग्रेस भवनावर दगडफेक देखील करण्यात आली। यात काँग्रेसचा एक कार्यकर्ता, पोलीस कर्मचारीही जखमी झाले। दगड मारला, काही गाड्यांची तोडफोडही करण्यात आली। ही दगडफेक भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येतो, तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप भाजपनं केलाय। पुणे पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात बघ्याची भूमिका घेतली असा आरोपही काँग्रेसनं केलाय। निषेध करण्यासाठी पुण्यात पोलीस स्टेशन बाहेर काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना तासाभरापासून पोलीस प्रोटेक्शनमध्ये आंदोलन करू देत आहेत। आम्हाला 5 मिनिटात पोलिस उचलून लागतात। एवढी दादागिरी कशावरनं? पोलीस हतबल आहेत, पोलीस घाबरतायत। पोलीस आम्हाला बाहेर जाऊ देत नाहीये। आमचे काँग्रेस भवन आम्ही आम्हाला बाहेर जाऊ देत नाहीये। ही दादागिरी पोलिसांची सुरू आहे शासनामार्फत। पोलिसांनी आमच्यावर अन्याय करतायत। आज भाजपवाले आमच्या दारापर्यंत येत आहेत। जेव्हा आम्ही त्यांच्या दारापर्यंत जायचा प्रयत्न करतो तेव्हा आम्हाला 500 किलोमीटरमध्ये अडवलं जातं। आणि महानगरपालिकेच्या शपथविधीच्या वेळेस हे हेडगेवारांना मान देतात, पण शाहू महाराजांना मान देत नाही। ह्यांचा असला कसला न्याय हा? पुण्यासह सोलापूर, जालना, संभाजीनगर, नाशिक, नागपूरमध्येही भाजपनं हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आंदोलन केलंय। हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना शिवरायांजवळ केल्यानंतर भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलाय। हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपनं केली आहे। तर धचा मा करण्याची भाजपची जुनी सवय असून भाजपचा हा कांगावा सहन करणार नाही अशी भूमिका सपकाळ यांनी घेतली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे, अगदी त्यांच्याच मांडेआळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता। तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे। त्यांना लाज वाटली पाहिजे। टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्याचं जे त्यांनी काम केलेलं आहे अतिशय निंदनीय आहे। सामान्य रयतेचं राज्य तयार करणारे छत्रपती शिवराय होते आणि त्याचवेळी हजारो लाखो हिंदूंची हत्या करणारा टिपू सुलतान याची तुलना करून दोघांनाही सारखा सन्मान द्या म्हणणं यापेक्षा जास्त लांगुल चालन, जोडे चाटणं हे या जन्मात मी बघितलेलं नाही। धचा मा करण्याची भारतीय जनता पक्षाची ही जुनी सवय आहे
आंदोलकांना आमच्या कार्यालयात गेल्यानंतर गोविंद पानसरेंनी लिहिलेलं शिवाजी कोण होता हे पुस्तक सप्रेम भेट देण्याच्या अनुषंगानं आमचे ठिकठिकाणचे कार्यकर्ते हे तिथे सक्रिय आहे. आणि हे करत असताना भारतीय जनता पक्ष, राहुल सोलापूरकर, कोरटकर, कोश्यारी या आपल्या दप्तरी पदरी ठेवलेल्या सर्व लोकांना शिवाजी महाराजांचा बद्दल अपशब्द वापरण्याकरता यांनी मुद्दाम पदरी ठेवलेला आहे का, असा देखील एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपची टीका फेटाळून लावत भाजपचे टिपू सुलतानवर प्रेम असल्याचा दावा केलाय. 2012 अकोला महानगरपालिका स्थायी समिती सभागृहाचं नाव शहीदे वतन शेरे म्हैसूर टिपू सुलतान ठेवण्याचा ठराव भाजपनं मांडला. 2013 मुंबईच्या एम पूर्व वॉर्डमधील रस्त्याला शहीद टिपू सुलतान मार्ग नाव देण्याचा भाजप नगरसेवकाचा प्रस्ताव. 2001 भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत अंधेरीमध्ये शेरे म्हैसूर टिपू सुलतान मार्ग नामकरण झालं. भाजप नेते कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी टिपू सुलतानच्या कबरीवर जाऊन गौरवोद्गार नोंदवले. 2017 कर्नाटक विधानसभेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही टिपू सुलतानकरिता गौरवोद्गार काढले होते. तर या मुद्द्यावर ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील भाजपला लक्ष केलंय. टिपू सुलतानला नायक करणाऱ्या पाकिस्तानशी क्रिकेट का खेळता असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. तर टिपू सुलतानवर ठाकरेंच्या शिवसेनेचं मौन हे राज्यसभेसाठी असल्याची टीका भाजपकडून करण्यात येतेय. पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानचे पुतळे आहेत. पाकिस्तानमध्ये टिपू सुलतान हा नायक आहे, त्यांचा योद्धा आहे. तसं जर असेल तर देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रभक्ती जी उर्मी आहे ती अशी त्यांच्या सगळ्या भाजपच्या अशी उचमळून वर आली पाहिजे. आणि टिपू सुलतानला जे पाकिस्तान नायक मानत आहे त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळणार असाल तर मी धिक्कार करतो या क्रिकेटचा, असं देवेंद्र फडणवीस आणि या भाजपच्या लोकांनी सांगायला पाहिजे. पण सांगत नाही, ते ढोंगी लोक आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत टिपू सुलतान या खलनायकाची तुलना केली, त्याबद्दल संजय राऊत यांनी चकार शब्द काढला नाही. साधा निषेध देखील करायची हिंमत संजय राऊत यांनी दाखवली नाही. कारण संजय राऊत यांना राज्यसभेची खासदारकी मिळवायची आहे आणि त्यासाठी राहुल गांधींची चाटुगिरी करण्याचा प्रयत्न संजय राऊत करतायत. कर्नाटक नंतर आता टिपू सुलतानचा मुद्दा महाराष्ट्रात तापताना पाहायला मिळतोय. ध्रुवीकरणाच्या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून या मुद्द्यावर राजकारण होताना पाहायला मिळतंय. आता ह्या नव्या वादाचे पडसाद येत्या काळात राज्यभरात उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येते. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, पुणे.